ही वेब सिरीज पूर्णपणे काल्पनिक असून केवळ सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आली आहे. या सिरीजमध्ये दाखवलेले प्रसंग, पात्रे आणि घटना यांचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला समर्थन करत नाही. उलट औषधांचा चुकीचा वापर किती गंभीर आणि हानिकारक ठरू शकतो याबद्दल जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सिरीजमधील माहिती आम्हाला उपलब्ध झालेल्या स्रोतांवर आधारित असून ती फक्त कथानकाचा भाग म्हणून वापरण्यात आली आहे. प्रेक्षकांनी ही सिरीज एक सामाजिक संदेश म्हणून आणि काल्पनिक कथा म्हणून पाहावी. हा कॅम्प चालू आहे का तुमचा? डॉक्टर ना तुम्ही, लोकांचे जीव वाचवणारे, आणि असले धंदे करून पोरांना व्यसनानिंदा लावणार तुम्ही डॉक्टर? सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही डॉक्टर आहोत. आम्ही कुणाचा जीव घेत नाही, तर आम्ही लोकांचा जीव वाचवतो. ते दिसतंय ना. मग का पळत का आलास? गेली 2 दिवस आमच्या कॅम्पमधून औषधांचे बॉक्स चोरीला जात आहेत आणि त्याच चोराला पकडण्यासाठी मी इथं आत आलो होतो. अच्छा, या प्रकरणामध्ये तुझा काही हात नाहीये? नाही सर, या सगळ्या मागे कोण आहे याचा शोध मी घेत होतो. गेले कित्येक दिवस झाले या गोष्टीचा मी शोध घेतोय, पण ती व्यक्ती कोण आहे ती अजून माझ्या जाळ्यात अजून सापडलेली नाहीये. की तरुण पोरं व्यसनाधीन का लागलेत अजूनही मला समजलेलं नाही, आणि याचा मला छडा लावायचा आहे. या प्रकरणामध्ये तुझी मदत मला लागेल. आमची पूर्ण डॉक्टर टीम तुम्हाला सहकार्य करेल आणि याच्या मागे कोण आहे ते आपण लवकरच शोधून काढूयात. मग एक काम करा, काही दिवसांपूर्वी माझा दादा नोकरीला लागलेला. आई लई खुश होती. दादा माझा म्हणत होता ग की मोठं घर बांधूया आपण, भरतण्याचं लग्न करून देऊया. लई खुश होतो गावी, लई खुश होतो. व्यसनाला लागला ग माझा दादा. ते आईनं बघितलं, आईला नाही समजायला. तिने तुला घेत्या अगं तुम्हाला का सोडून गेली? अगं मी नव्हतो दारू पिली, त्या लोकांनी जबरदस्ती पाजलेली. बोल. श्रद्धा, गावात काय होते ना हे तुला माहिती आहे. लहान मुलं व्यसनात कशी अडकतायत, आमच्या औषधांचे बॉक्स चोरीला कुठे जात आहेत, हे सगळं तुला माहिती आहे. मी तुला विनंती करतोय, प्लीज हे सगळं मला सांग. वाटलंच तर मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला तयार आहे, पण प्लीज मला हे सांग. आता आलास. परवा तर मी तुला सगळ्या माझ्या इच्छा सांगितलेल्या ना, तेव्हा तर मला नाही म्हणलेलंस. मग आता कशाला आलास? तेव्हाची सिच्युएशन वेगळी होती आणि आताची परिस्थिती खूपच वेगळी आहे. लोक मरतायत श्रद्धा, कसं समजत नाही आहे तुला? मला सगळं समजते. ठीक आहे, तू माझ्या एक एक इच्छा पूर्ण कर. मी तुला एक एक सत्य सांगत जाईन. ठीक आहे, कधी जायचं सांग. उद्या. उद्या माझे बाबा घरी नाही आहेत.
आपण उद्या जाऊया. उद्या सकाळी आपण 6 वाजता इथेच भेटूया. वाव, हे किती छान आहे ना. थँक्यू. थँक्यू नाही, तू सांगितल्याप्रमाणे तुझी पहिली इच्छा पूर्ण केली आहे. तर या सगळ्यातलं तुला काय माहिती आहे ना, ते लवकर सांग. साहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण त्यांना द्यायला आपल्याकडे ड्रग्स नको का, तो साठा नको का आपल्याकडे? अरे ड्रग्स द्यायला कोण सांगाले तुला? पेन किलर दे, कप सिरप दे, ओव्हरडोस झाला की आपोआप नशा चढते. अहो पण ते डेंजर आहे की, मेलं बेलं तर कोण तर. अरे मरू दे की, तुझी पोर आहेत का? जाईल एखादं दुसरं, बाकीचे आपल्या ताब्यात राहत्यात. ठीक आहे, चालतं. करून घेते. हा ठीक आहे. लवकर संपून टाक विषय, थांबायला नाही पाहिजे. आणि पुढे हे दिसते का, हा दादा साहेबांना लई त्रास द्यालाय, समजलं? ह्याला आहे का नाही आपण संपवायचं आहे. ठीक आहे, संपून टाका. घाबरू नका रे, बाहेर काढायची जबाबदारी माझी. बाहेर आल्यानंतर काय पाहिजे ते. अल्पवयीन मुलांनी नशेच्या आहारी जाऊन एका उद्योजकाचा निर्घुण खून केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचा आरोपी मुलाशी कोणताही संपर्क, दुश्मनी किंवा वैर नव्हता. एवढंच नाही, दादासाहेब नमस्कार. दुर्कटवाडी पोलीस स्टेशनमधून बोलतोय. बोला सर. दादासाहेब, काल जो आपल्या गावामध्ये खून झाला ना, त्यातले जे आरोपी आहेत ती तुमची माणसं आहेत म्हणून सांगालेत. काय बोलताय साहेब? अहो असली पोरं आपली असतात का? आपलं काय आहे गावामध्ये, आपल्याला एक ओळख काय आपली. दादासाहेब, त्याने तुमचं नाव घ्यायला म्हणून तुम्हाला मी फोन लावलाय. अहो नाव घेतलं म्हणजे काय मी आरोपी झालो का? असं कोण कुठलंही नाव घेईल. तुम्ही एक काम करा, ठीक आहे, आपली पोरं वगैरे काय नाहीत,
त्यांना कुठलीही दयामाया दाखवू नका. त्यांना जन्मठेपी झालीच पाहिजे या पद्धतीनं त्यांच्यावर कलम दाखल करा. ही पोरं आपल्या गावात नको आहेत. ज्यांना व्यसन आधारी जाऊन एखाद्याचा निर्दय खून करत असतील ही पोरं मला माझ्या गावात नको आहेत. ठीक आहे, धन्यवाद साहेब. कधीपासून होतं हे सगळं? खूप दिवसांपासून. नशा फक्त सुरुवात आहे, नंतर ते काहीही करायला तयार होतात, आणि काम झाल्यावर सोडून देतात. मी तुला मिठी मारू? जर तू मारू नाही दिली ना तर मी तुला काहीच सांगणार नाही. ठीक आहे, मार. सागर, हा दादासाहेब. तू थांब इथं, आम्ही आलो कारखान्यावर जाऊन. या दादासाहेब लवकर. हो आलोच. गोपाळ, या पोराला लवकर नशेची लत लावा. पोरग लय हुशार आहे, कधी बी आपल्याला पाणी पाजल. हो दादासाहेब. दादासाहेब मी खरंच नाही घेतलो. आमच्या आईला नाही आवडणार आहे दादासाहेब, प्लीज नको. घे रे, काय होत नाही, घे. नको दादासाहेब. दादासाहेब ऐकणार नाही तू. दादासाहेब प्लीज नको. घे रे, अरे घे, काय होत नाही, घे, नको, घे, नको, घे, घे, नको. घे, अरे घे रे, घे, 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 खाऊ, घे, 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 अरे घे, घे. हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी किती कुटुंब उद्ध्वस्त करतायत. तुला जी ऍक्शन घ्यायची ती घे, मी तुझ्या सोबत आहे. माझ्याकडे घरी अजून खूप सारे प्रूफ आहेत. अगं पण तो तुझा बाप आहे ना, तू का त्याच्या विरोधात जाऊन हे सगळं करतेस? तो माझा बाप जरी असला ना तर तो माणूस म्हणून राक्षस आहे. पण हे सगळे प्रूफ तू कसं जमा केलीस? ओ पार्सल